नमस्कार. तर आपण बघणार आहोत इझी बॉर्डर रांगोळी. तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे आपल्याला वेल बनवायची आहे. बघा, तर मी इथे OHP शीट घेतलेली आहे A4 साईजची. त्यावर वेलची डिझाईन ह्या OHP शीटवर 2 डिझाईन बसल्या, त्यामुळे मी 2 डिझाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. आणि सर्वप्रथम मी फॅब्रिक ग्लू आणि पाणी 70% फॅब्रिक ग्लू आणि 30% पाणी असं प्रमाण घेऊन ते डिझाईनमध्ये ब्रशच्या साहाय्याने स्प्रेड केलेलं आहे. आणि आता त्यामध्ये मी बॉटल ग्रीन आणि पॅरेट कलर असा मी संपूर्ण वेलला कलर देऊन घेणार आहे. सर्वप्रथम मी पॅरेट ग्रीन कलर सर्व वेलला देऊन घेतलेला आहे. याने काय होतं, आपण ज्यावेळेस एकच कलर ठरवलेला असतो कुठे द्यायचा, तो आपल्याला माहीत असतो, त्या ठिकाणी आपण तो कलर आधी देऊन घ्यायचा, म्हणजे आपले दुसरे कलर एकमेकामध्ये मर्ज होत नाही आणि स्प्रेड होत नाही आणि रांगोळी ही आपली वाया जात नाही. आता इथे मी बॉटल ग्रीन कलर दिलेला आहे. ह्याप्रमाणे बॉटल ग्रीन कलर आपण देऊन घ्यायचा. रांगोळी टाकलेली आहे बॉटल ग्रीन कलरची. इथे बघा, मी ब्रशच्या साहाय्याने कसं ग्लू स्प्रेड करत आहे. अशा पद्धतीने ग्लू स्प्रेड करायचा आणि त्यावर आपण रांगोळी टाकायची आहे. अशा पद्धतीने रांगोळी टाकून घ्यायची. जिथे जिथे आपली डिझाईन असेल तिथे आणि बोटाच्या साहाय्याने ती प्रेस करायची आणि झटकून घ्यायची, म्हणजे आपला कलरही वाया जात नाही. आता त्यानंतर मी ते सेकंड लेअर देत आहे. सेकंड लेअरची प्रोसिजर पण सेम प्रोसेस आहे. ह्या पद्धतीने आपण सेकंड लेअर देऊन घेऊया. सेकंड लेअरला पण आपण सर्वात आधी मधला जे वेल आहे त्यालाच आपण देणार आहोत आणि संपूर्णपणे ही डिझाईन वाळू द्यायची आहे. सुकल्यानंतरच आपण दुसरा कलर वापरायचा आहे. इथे पण बघा, मी हे 4 गोलसाठी मी इथे डिझाईनमध्ये जे 4 पानं दिसत आहे साईडचे, त्यासाठी मी 4 वेगवेगळे कलर वापरणार आहे. सर्वप्रथम मी तिथे चॉकलेटी कलर वापरत आहे. त्यानंतर इथे लाल कलर वापरणार आहे. संपूर्ण 4ही पानांना इथे लाल कलर आधी देऊन घेत आहे. हे सुकल्यानंतरच आपल्याला सेकंड लेअर द्यायचा आहे. सेकंड लेअर देण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 तास आपण रांगोळी वाळू द्यायची आहे. ती वाळल्यानंतरच आता इथे मी ऑरेंज कलर वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता, ऑरेंज कलर मी 4ही पानांना ऑरेंज कलर देऊन घेणार आहे. रांगोळी ही एक कला आहे, ही प्रत्येकाने जोपासलीच पाहिजे. रांगोळी काढल्यानंतरच आपलं घरदार सुशोभित दिसतं. सणावाराला आपण ज्यावेळेस रांगोळी काढतो तेव्हाच आपली रांगोळी, आपलं दरवाजा, आपलं घर खूप सुंदर दिसतं. दारातनंच असं प्रसन्न वाटतं रांगोळी बघितल्यानंतर. इथे मी येलो कलर देऊन घेतलेला आहे. छोटे मुलं रांगोळी पुसून टाकत असतात आपली, त्यामुळे आपल्याला खूप टेन्शन येतं, इतकी सुंदर रांगोळी आपण काढली आणि मुलांनी पुसून टाकली म्हणून. पण आता ही ती झंझटच संपलेली आहे. ह्या रेडी रांगोळीमुळे आपण ती कुठेही टाकू शकतो आणि उचलू शकतो पटकन आणि पुन्हा ठेवू शकतो, पुन्हा दुसऱ्यांदा वापरण्यात घेऊ शकतो. आता इथे मी सेकंड लेअर पण दिलेला आहे. सेकंड लेअर आपला आता कंप्लीट होत आलेला आहे. असे मी 4 वेल तयार केलेले आहे. येलो कलर इथे एक सांगायचं आहे की तुम्हाला जे कलर आवडतील ते तुम्ही तुमच्या हिशोबाने यूज करू शकता. मला इथे हे कलर आवडले ते मी तिथे
घेतलेले आहे. आता ह्या पद्धतीने आपण कात्रीच्या साहाय्याने संपूर्ण डिझाईन कापून घेऊया. कट केल्यानंतर वेल किती सुंदर दिसत आहेत. आवडले असतील तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा.